इव्हनिंग. मी या रिपोर्टमधल्या 3 सेक्शन्सबद्दल बोलणार आहे. एक सेक्शन 1 जे आहे ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह फायनान्सिंग अँड डेव्हलपमेंटवरती आहे. दुसरं जे आहे ते विमेन इन वर्कवरती आहे. आणि तिसरं जे आहे ते माझं कोर काम ज्याच्यामध्ये आहे व्हायलन्स अगेन्स्ट विमेन त्याच्यावरती आहे. पहिली जी 2 सेक्शन्स आहेत प्लीज मला एक्सक्यूज करा, माझं त्याच्यामध्ये काम नाही आहे. रिपोर्टमध्ये जे लिहिलेलं आहे तेच मी प्रेझेंट करणार आहे. त्यामुळे प्लीज या सो मी थोडंसं बोलते. सो प्लीज एक्सक्यूज मी. पण व्हायलन्स अगेन्स्ट विमेनवरती मी थोडंसं एक्सटेन्सिव्हली बोलेन. आणि फक्त रिपोर्टवरती नाही बोलणार आहे मी. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आहे आता मार्च 2025 मध्ये कमिशन ऑन स्टेटस ऑफ विमेन होणार आहे न्यूयॉर्कमध्ये, CSW 69. तिकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा रिपोर्ट पाठवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कशी म्हणजे फेक ह्याच्यामध्ये डेटा कसा दिलेला आहे. आणि इंडिया जेंडर रिपोर्ट हा फक्त जेंडर रिपोर्ट नसून हा एक शॅडो रिपोर्ट म्हणून आपण ट्रीट करू शकतो. आता सध्या ही चर्चा आहे की गव्हर्नमेंटचा जो CSW 69चा जो रिपोर्ट आहे किंवा CEDAWला जो रिपोर्ट जाणार आहे, हाऊ आर वी गोइंग टू काउंटर इट. तर आपण कसं म्हणजे खरा डेटा आपण कसा आणणार आहोत. तर आपल्याकडे हा जो रिपोर्ट आहे इंडिया जेंडर रिपोर्ट हे सगळ्यात म्हणजे एक मोठं डॉक्युमेंट आहे ॲज अ शॅडो रिपोर्ट. अजूनही शॅडो रिपोर्ट्स आय एम शुअर बनतीलच. सो क्विकली मी फक्त जरा आणि अगदी म्हणजे ब्रीफ याच्यामध्ये पॉईंट्स आहेत कारण मी स्टॅटिस्टिकल डेटामध्ये जाणार नाही आहे. बेसिकली आपल्याला काय दिसतं की जे जेंडर बजेटिंग म्हटलं जातं, सपोजेडली जे जेंडर बजेटिंग गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना एक होमोजिनियस ग्रुप म्हणून ट्रीट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्या मार्जिनलाइज स्त्रिया आहेत की मुस्लिम आहेत, ट्रायबल्स आहेत किंवा दलित आहेत, डिसेबल्ड आहेत, त्यांना तुम्ही बघू शकता एलोकेशन खूप कमी आहे. आणि बेसिकली व्हॉट इज द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज दॅट की इंटरसेक्शनल अप्रोच इज मिसिंग. की सर्व स्त्रिया ऑल विमेन आर द सेम हा जो एक अतिशय आउटडेटेड असा जो अप्रोच आहे तो गव्हर्नमेंटने घेतलेला दिसतो. नेक्स्ट याच सेक्शनमध्ये विमेन अँड ॲग्रिकल्चर वरती जो एक सेपरेट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हाच इश्यू आहे की पब्लिक पॉलिसीमध्ये विमेन आर नॉट रेकग्नाइज्ड ॲज ॲग्रिकल्चर फार्मर्स बेसिकली. आणि त्यामुळे त्यांना क्रेडिटला ॲक्सेस मिळणं हे जे लॅक ऑफ रेकग्निशन आहे त्यामुळे त्या लेबर हायर करू शकत नाही आणि त्यांचे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इज हाय. इवन गॅप्स जे वेजेसमध्ये गॅप्स आहेत ते खूप हाय आहे. सो बेसिकली हे सगळं कुठून म्हणजे वेअर इज इट स्टेमिंग फ्रॉम. इट इज स्टेमिंग फ्रॉम द फॅक्ट दॅट विमेन आर नॉट रेकग्नाइज्ड ॲज farmers by the public policy. So that is the म्हणजे हा एक की पॉइंट त्या चॅप्टर मधनं येतो. नेक्स्ट हे जे टॉपिक आहे विमेन अँड वर्क, हे टॉपिक मी ज्या विषयावर काम करते वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट याच्याशी खूप क्लोजली कनेक्टेड आहे बिकॉज दिस इज दी अम्ब्रेला टॉपिक. आणि त्याच्यामध्ये मग बाकीचे सगळे वर्कप्लेस व्हायलन्सचे पण टॉपिक्स येतात. बेसिकली अजूनही वर्क जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की जेंडर नॉर्म्स आहेत की पुरुष हे ब्रेड विनर आहेत आणि स्त्रिया या केअर गिव्हर आहेत. तर रिपोर्ट हेच दाखवतो की अजूनही मार्केटमध्ये हेच अंडरस्टँडिंग आहे की म्हणजे जेंडर डिव्हिजन ऑफ लेबरचं जे घरामधलं अंडरस्टँडिंग आहे तेच आपल्याला मार्केटमध्ये दिसतं. आणि कंडिशन्स ऑफ वर्क जे आहेत ते अतिशय पुअर आहेत. मग त्याच्यामध्ये सेफ्टी नसणं, त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स नसणं, वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट असणं, असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पण बेसिकली आणि मेन गोष्ट ही आहे की ज्या इतर इकॉनॉमीज बरोबर आपल्याला कम्पेअर केलं जातं त्या इकॉनॉमीज मध्ये पण विमेनचं पार्टिसिपेशन इज हायर दॅन अस.
So we are still lagging behind in the workforce participation. So हे report मध्ये clearly आलेलं आहे. आणि of course बाकीच्या काही क्षेत्रांमध्ये सस्टेन न होऊ शकल्यामुळे विमेन आर रिटर्निंग बॅक ॲज ॲग्रिकल्चरल लेबरर्स. आणि मी जसं आधी म्हटलं की दे आर नॉट इवन रेकग्नाइज्ड ॲज फार्मर्स. सो दे विल बी स्टील कन्सिडर्ड ॲज जस्ट ॲज हेल्पर्स ऑर लेबरर्स. नेक्स्ट. हा जो हे जे चॅप्टर्स आहेत, चॅप्टर 1 to 9 and 10, याच्यामध्ये जास्त करून ऑर्गनाइज सेक्टरवरती कॉमेंट्स केलेल्या आहेत किंवा ऑर्गनाइज सेक्टरवरती बोललं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं क्लिअरली दिसतंय की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये पण एक्सक्लुजन आहे ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, कास्ट. कारण आपल्याला असं वाटतं की शहरांमध्ये किंवा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये देर इज अ लेवल प्लेइंग फील्ड, बट दॅट्स नॉट ट्रू. तो रिपोर्ट असं दाखवतोय की रिलिजन, कास्ट हे सगळं प्रायव्हेट सेक्टर जॉब्समध्ये पण इट इज लीडिंग टू एक्सक्लुजन. आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी जे दलित महिलांचं जे पार्टिसिपेशन आहे वर्कफोर्समध्ये, आणि मग त्याचे काय कंडिशन्स आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत की कॉन्ट्रॅक्ट्स नसणं किंवा वेगवेगळे जे प्रोव्हिजन्स आहेत मटर्निटी, चाइल्ड केअर ते नसणं. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिकली रिलिजन अँड कास्ट, म्हणजे इथेही आपल्याला असं दिसतंय की इंटरसेक्शनल अप्रोच जर आपण घेतला तर we kind of see how it is affecting women and work. Next. एक दोन चॅप्टर्स आहेत ते विमेन ऑन्टरप्रेन्योर्स वरती आहेत. आणि त्याच्यामध्येही असंच आहे की बिझनेस ज्या विमेन सेल्फ एम्प्लॉयड आहेत किंवा बिझनेस करतात त्यांना पण खूप कन्स्ट्रेंट्स आहेत. बेसिकली बिकॉज त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी नाही आहे आणि त्यांना फॉर्मल बिझनेस गायडन्स मिळत नाही, त्यामुळे दे आर नॉट एबल टू प्रोग्रेस इन बिझनेस. सो तिथे पण आपल्याला हा कन्स्ट्रेंट दिसतो बिकॉज दे आर विमेन. आणि लास्ट पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की जी प्लॅटफॉर्म इकॉनॉमी आहे, मग ती म्हणजे ओला असेल, उबर असेल, वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत ज्यातल्या वर्कर्सना गिग वर्कर्स म्हटलं जातं, तर त्या गिग वर्कर्सना अजूनही सेक्शुअल हॅरेसमेंटचा जो वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंटचा जो लॉ आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं नाही आहे. आता रिसेंटली कर्नाटका हायकोर्टमध्ये ओलाच्या विरोधात एक जजमेंट आलेली आहे ज्याच्यामध्ये कर्नाटका हायकोर्टने असं म्हटलेलं आहे की गिग वर्कर्स शुड बी इन्क्लुडेड इन द वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट लॉ. पण विमेन गिग वर्कर्स आहेत, एस्पेशली गुरगाव आणि नॉर्थ इंडियामध्ये विमेन गिग वर्कर्स ऑर्गनाइज होऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे दे हॅव प्रोटेस्टेड. त्याच्यामध्ये अर्बन क्लॅप वगैरे ह्या ज्या कंपनीज आहेत, तुम्ही वाचलं असेल, पीपल हू मे बी फॉलोईंग मे नो, की त्यांनी एकत्र येऊन त्या प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे त्या स्त्रियांनी त्याच्या विरोधात प्रोटेस्ट केलेला आहे. ओके. आता आपण व्हायलन्सकडे, व्हायलन्सचा जो वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, चॅप्टर 18, 19 आणि 20. चॅप्टर 20 आहे तो मी स्वतः ऑथर केलेला आहे जो वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंटवरती आहे. पण 18 आणि 19, सो 18 हा एक ओव्हरव्ह्यू आहे आणि 19 इज अबाउट की स्त्रियांना जस्टिस मिळण्यासाठी काय बॅरियर्स वेगवेगळे आहेत, व्हॉट आर द डिफरंट इन्स्टिट्यूशनल बॅरियर्स इन अचिव्हिंग जस्टिस. तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते पोलीसचं आहे. तर म्हणजे प्रत्येक त्या चॅप्टरमध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूशन चा एक आढावा घेतलेला आहे की पोलीस आहे, ज्युडिशरी आहे, सपोर्ट सर्व्हिसेस आहेत. सो डिफरंट जे मेकॅनिझम्स आहेत त्याच्याबद्दल तिथे बोललं गेलेलं आहे. तर पहिलं जे आहे ते पोलीसबद्दल आहे. तर पोलीसचं काय प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात, तर मेन प्रॉब्लेम जे आहेत की तक्रार नोंदवून न घेणं, आणि जर ती नोंदवली असेल तर ती कंप्लेंट ड्रॉप करण्यासाठी त्या महिलेवरती प्रेशर आणणं. मला तर असं वाटतं की हे प्रेशर आणणं हे नंबर 2 वरती आहे,
पहिलं आहे की तक्रार रजिस्टरच न करून घेणं आणि त्या बाईला तिकडनं हाकलून देणं, बिकॉज दिस इज माय एरिया ऑफ वर्क. त्यामुळे मला माहिती आहे की पोलीस कसं रिस्पॉन्ड करतात जेव्हा स्त्रिया पोलीस स्टेशन्सला जातात. आणि ऑफकोर्स फॉरेन्सिक आणि मेडिकल एव्हिडन्स हा व्यवस्थित गोळा न करणे आणि मग त्यांनी ऑफकोर्स केसचे मेरिट्स अफेक्ट होतात, की तो प्रिझर्व न करणे, तो प्रिझर्व करण्याची सायंटिफिक पद्धत न माहिती असणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ऑफकोर्स डिले खूप आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर चार्जशीट फाईल करण्यासाठी कधी 60 डेज असतात, कधी 90 डेज असतात, पण 1-2 वर्ष आरोपपत्र किंवा चार्जशीटच फाईल केलेलं नसतं पोलिसने. सो हे एक मोठा, पोलीस इज वन ऑफ द बिगेस्ट, म्हणजे आणि हे स्टार्टला आहे, कारण पहिला मेकॅनिझम कोणता आहे तर पोलीस आहे. ज्युडिशरी असेल, सपोर्ट सर्व्हिसेस असतील ते नंतर आहे, पण द फर्स्ट मेकॅनिझम ज्याला बाई अप्रोच करते दॅट इज पोलीस. सो दॅट इज अबाउट पोलीस. आणखी पोलीस बद्दल पण आहे की इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिले आहे आणि मी जे आधी सांगितलं की इनइफेक्टिव्ह आणि शॉडी इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याच्यामध्ये पण इंटरसेक्शनल अप्रोच जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की दलित, आदिवासीज आणि मुस्लिम्स यांच्या विरुद्ध बायसेस आहेत असं रिपोर्टमध्ये क्लिअरली आलेलं आहे. आणि जे खाली एक स्पेशल मेन्शन केलेलं आहे की कास्टिस्ट स्लर्स किंवा कास्टिस्ट रिमार्क्स त्या स्त्रियांना पास करणं जेव्हा दलित स्त्रिया पोलीस स्टेशन्समध्ये जातात. सो दिस इज व्हॉट हे बेसिकली पोलीसचं फंक्शनिंग इज एक्स्ट्रीमली प्रॉब्लेमॅटिक. नेक्स्ट, दुसरा जो सिस्टम येतो तो आहे मेडिकल. आणि इनफॅक्ट इथे आय थिंक निलांगी आहे, मनीषा इज देअर, की खूप जण म्हणजे हेल्थ या विषयावरती किंवा या विषयावरती खूप डिटेलमध्ये बोलू शकतात, पण आय एम जस्ट प्रेझेंटिंग की रिपोर्टमध्ये काय दिलेलं आहे की याच्यामध्ये एक हायलाईट अशी आहे की आउटडेटेड प्रॅक्टिसेस आर बीइंग फॉलोड. म्हणजे 2 फिंगर टेस्ट जी आहे ती काही वर्षांपर्यंत चालू होती. रिसेंटली सुप्रीम कोर्टने असं डिक्लेअर केलं की 2 फिंगर टेस्ट इज इलिगल. आणि प्रोसिजर्सवरती ओव्हर एम्फसाइज करणं त्या म्हणजे आणि त्याला एक MNC किंवा मेडिको लिगल केस म्हणून त्याला असं म्हणजे जस्ट असं म्हणणं की ते MNC आहे आणि वी आर नॉट बॉदर्ड. हे जे ही जी ॲपथी आहे ती मेडिकल सिस्टममध्ये दिसते. आणि डॉक्टरचे ॲटिट्यूड्स ऑफकोर्स, की जे ॲटिट्यूड्स आपल्याला सोसायटीमध्ये जे पेट्रियार्कल किंवा पितृसत्ताक ॲटिट्यूड्स जे आहेत तेच आपल्याला डॉक्टर्समध्ये दिसतात पर्टेनिंग टू मध्ये. आणि एस्पेशली ते प्रोनाऊन्स केव्हा होतात जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स आणि सेक्शुअल व्हायलन्सच्या केसेस असतात त्यावेळेला. नेक्स्ट, हे काही एक्झाम्पल्स रिपोर्टमध्ये दिलेले आहे की मेडिकल सिस्टम, हाऊ द मेडिकल सिस्टम इज बिकमिंग अ बॅरियर, की जस्टिस म्हणजे बाईला न्याय मिळण्यासाठी कसा अडथळा मेडिकल सिस्टम आणतो. हे याचे काही एक्झाम्पल्स आहेत की लॉनी मॅन्डेट केलेलं आहे की मेडिकल एक्झामिनेशन 48 तासामध्ये करावं. आणि मी 2 फिंगर टेस्ट बद्दल ऑलरेडी बोललेले आहे की ती आउटडेटेड टेस्ट आहे, ती काही वर्षांपर्यंत, आणि त्याच्यासाठी खूप स्ट्रगल, एस्पेशली सेहत सारख्या ऑर्गनायझेशन्सनी त्याच्यावरती खूप स्ट्रगल केलेला आहे की ती 2 फिंगर टेस्ट शुड बी बॅन्ड. नेक्स्ट, तिसरा जो इन्स्टिट्यूशन आहे दॅट इज ज्युडिशरी. आणि बऱ्याच वेळेला आम्ही असं बोलतो की देर इज नथिंग कॉल्ड अ फास्ट ट्रॅक कोर्ट. म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट असा काही प्रकारच नाही आहे. ती केस स्पीडीली चालवावी, there is nothing like a fast track court, but supposedly जे fast track courts आहेत they are also suffering from the same issues जे इतर courts मध्ये आहे. आणि मी म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणजे हा जो पॉइंट नंबर 2 आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल मी सांगू शकते की साधी गोष्ट आहे की वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट लॉ मध्ये जर बाईला अपील करायचं असेल तर तिला जावं लागतं इंडस्ट्रियल कोर्टमध्ये. आणि त्या इंडस्ट्रियल कोर्टमध्ये
आज टेबल नाही, आज खुर्ची नाही, आज टायपिस्ट नाही, याच्यासाठी केसेस 5-6 वर्ष डिले होताना मी स्वतः पाहिलेले आहे. त्यामुळे इट्स अ लॅक ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. किंवा आज एक जज आहे आणि मग 15 दिवसांनी दुसरा जज आला, मग त्याला परत ते ब्रीफ, यू हॅव टू ब्रीफ दॅट पर्सन. सो हे सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत विच आर ॲक्च्युली हॅपनिंग आणि अजूनही त्या होत आहेत. हे जे आहे नेक्स्ट या, तर हे जे फ्री लिगल एड, की फ्री लिगल एड बद्दल खूप देर इज अ लॉट ऑफ, आणि एस्पेशली जे डिस्ट्रिक्ट लिगल एड अथॉरिटी आणि मग ते राईट फ्रॉम जे नालसा आहे, नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी, तिथपासनं ती जी हायरार्की आहे, आणि फ्री लिगल एड बद्दल खूप बोललं जातं. आता पण सुप्रीम कोर्टच्या अशा अनेक जजमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट सतत असं सांगतं की फ्री लिगल एड किंवा लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीने असं करावं तसं करावं, त्याच्यावरती खूप जबाबदारी टाकलेली आहे. पण हाऊ आर दे फंक्शनिंग, दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. आणि त्याचे प्रॉब्लेम्स इथे आहेत की त्याच्यामध्ये कसे काही करप्ट प्रॅक्टिसेस आहेत आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये डिले आहेत. आणि तिथे सर्व्हिसेस देणारे जे लॉयर्स आहेत, दोज लॉयर्स आर नॉट पेड प्रॉपरली किंवा दे are not paid commensurate to their work, whatever it may be, but they don't have the expertise and how that poor service is affecting justice delivery basically. Next, ज्युडिशरी मध्ये एक महत्त्वाची गोष्ट रिपोर्ट मध्ये ही आलेली आहे की जजेसचे जे बायसेस आहेत, की रेपिस्ट बरोबर लग्न करायला सांगणं किंवा ज्यांनी मोलेस्ट केलं असेल, मोलेस्टला जे मराठीमध्ये विनयभंग म्हणतात, त्यालाच राखी बांधायला सांगणं, किंवा एक अशी जजमेंट आली होती सेक्शुअल अब्यूज मध्ये की कपड्याच्या वरनं हात लावला म्हणजे ते सेक्शुअल अब्यूज नाहीये, कारण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट नाहीये. तर हे असे बायसेस आपल्याला ज्युडिशरी मध्ये दिसतात, ज्याच्यामुळे ऑब्व्हियसली जस्टिस मिळत नाही. नेक्स्ट, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सतत असं म्हटलेलं आहे की दिल्लीच्या बलात्काराच्या केस नंतर एक खूप मोठा निर्भया फंड आम्ही क्रिएट केला आणि त्या निर्भया फंडच्या अंडर वन स्टॉप क्रायसिस सेंटर सगळीकडे चालू आहे जी सेक्शुअल व्हायलन्ससाठी आहे. पण त्या वन स्टॉप क्रायसिस सेंटरचा प्रॉब्लेम काय आहे, तर वन स्टॉप क्रायसिस सेंटर्स बेसिकली काही ठिकाणी नॉन एक्झिस्ट, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटर असलंच पाहिजे. मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि उपनगर, त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय त्याची अवस्था आहे एक्सेट्रा वी नो. तर काही जिल्ह्यांमध्ये आणि काही स्टेट्समध्ये असे अभ्यास झालेले आहेत की वन स्टॉप क्रायसिस सेंटर्स हे एक्झिस्टच करत नाही किंवा काही ठिकाणी ते फक्त पेपरवर एक्झिस्ट करतात किंवा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर रिपोर्टमध्ये पण हेच आहे की वन स्टॉप क्रायसिस सेंटर्सचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, की पुअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर तिथे पण ॲटिट्यूड्स, म्हणजे तिथे काम करणारे जे लोक आहेत त्यांचे ॲटिट्यूड्स वगैरे या सगळ्या गोष्टी वन स्टॉप क्रायसिस सेंटरचं फंक्शनिंग कसं अफेक्ट करतात ते इथे रिपोर्टमध्ये आलेलं आहे. किती वेळ आहे? ओके, आय फिनिश. येस, जस्ट मला एकच मिनिट आहे की हवं तर आपण आत्ताचा म्हणजे 5:30-5:35 पर्यंत आपण हा कार्यक्रम संपवू असं ठरलं होतं आणि 6 पर्यंत आपण ब्रेक घेणार होतो. तर सगळ्यांची जर संमती असेल तर आपण आपला ब्रेक थोडा कमी करूया, म्हणजे 10 ते 12 मिनिटांचा मध्ये ब्रेक घेऊया. म्हणजे मग सगळ्यांना थोडा थोडा, पूर्ण समाधान नाही तरी थोडा थोडा, मला तरी वेळ द्यायला पाहिजे. I will quickly finish. अध्यक्षाने कार्यक्रम संपला असं तुमचं जाहीर मी 5 ते 7 मिनिटात. ओके, हे जे लास्ट पार्ट आहे की फायनान्सिंग, बेसिकली इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण व्हायलन्स अगेन्स्ट विमेन किंवा स्त्रियांवर होणारा हिंसाचार स्टॉप करण्यासाठी
त्याच्यासाठी ते बजेट पाहिजे. ते बजेट आपल्याला कुठेही अस्तित्वात एकतर दिसत नाही किंवा ते ऑन पेपर असलं तरी पण ते त्याचं स्पेंडिंग, आता निर्भया फंडच्या बाबतीत रिपोर्ट हेच दाखवतो की निर्भया फंड फक्त अर्धाच अलॉट केलेला आहे आणि त्याचा अर्धा स्पेंडिंग आहे. सो इट इज दॅट बॅड. सो बेसिकली व्हायलन्स अगेन्स्ट विमेनला जे फायनान्सिंग आहे ते एकदम पुअर आहे. नेक्स्ट आणि सगळ्या ज्या स्कीम्स आहेत मग त्याच्यामध्ये ती मनोधैर्य ही स्कीम पण येते जी रेप कॉम्पेन्सेशनची आहे. त्याची काय अवस्था आहे जे व्हायलन्सवरती काम करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की इट इज, आणि मग त्यातल्या बऱ्याचशा केसेस सांगायच्या की या खोट्या आहेत, सो यू डोंट डिझर्व टू बी कॉम्पेन्सेटेड. हा प्रकार मनोधैर्यामध्ये खूप आपल्याला दिसतो. हा जो लास्ट पार्ट आहे मी याच्यावर जास्त बोलणार नाही बिकॉज दिस इज माय एरिया ऑफ वर्क. पण मला हे सांगायचं आहे की ज्या अंतर्गत समिती आहेत प्रत्येक आस्थापनेमध्ये जिथे 10 आणि 10पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्यांची काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ज्या समिती आहेत त्या प्रॉपरली फंक्शन करत नाही आहेत आणि एन्क्वायरीज किंवा चौकशी लिगली करेक्ट पद्धतीने कशी करावी हे सुद्धा समितीला माहिती नाही आहे. त्यामुळे जस्टिस मिळत नाही. स्थानिक समितीबद्दल तर मला म्हणजे मी इथे म्हणजे मी बोलूच शकत नाही की स्थानिक समितींची काय वाईट अवस्था आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक समिती आहे जी असंघटित क्षेत्रासाठी आहे, पण असंघटित क्षेत्र सोडून ते सगळं काम करतात. आणि एनिवे आय स्टॉप हिअर. मला फक्त शेवटची 2 मिनिटं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये कशी धुळफेक केलेली आहे आणि इंडिया जेंडर रिपोर्ट आणि याच्यामध्ये थोडासा फरक तेवढं सांगते आणि मी संपवते की हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे जो आता इंटरनॅशनल लेवलवरती गव्हर्नमेंटनी पाठवलेला आहे तो अतिशय एकदमच बेसिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लिस्टिंग आहे की या आमच्या स्कीम्स आहेत, हे आमचे प्रोग्राम्स आहेत, हे आमचे कायदे आहेत, पण त्याचं मॉनिटरिंग, इम्प्लिमेंटेशन, त्याची एफिकसी याच्यावरती काहीच बोललेलं नाहीये. आणि विमेन आणि ॲग्रिकल्चरवरती तिथे अजिबात एकही म्हणजे त्याच्यात काही मेन्शनच नाहीये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये. आणि सतत असं म्हटलेलं आहे की स्त्रिया ह्या केअर वर्क किंवा अनपेड केअर वर्क ज्याला म्हटलं जातं, जे घरामध्ये करतात, जे म्हणजे मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना केअर करण्यामध्ये स्त्रियांचं जे अनपेड सेवा, सो ते सतत म्हटलेलं आहे. पण त्याला काउंटर आपण कसं करणार आहोत त्या पेट्रियार्कल जेंडर बेस्ड डिव्हिजन ऑफ लेबरला, दॅट इज नॉट स्पोकन. आणि उलट असं म्हटलंय की आम्ही आता लेबर फोर्स पार्टिसिपेशनमध्ये घरामध्ये राहणाऱ्या महिलांना इन्क्लूड करणार, कारण त्या पण कामच करतायत. सो म्हणजे हाऊ द डेटा इज बीइंग फज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि ऑफकोर्स लास्ट मला एवढंच सांगायचं आहे की वन स्टॉप क्रायसिस सेंटर्सवरती जेव्हा म्हणजे रिपोर्टमध्ये पण आहे आणि व्हेरी क्लिअरली बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल इथे वन स्टॉप क्रायसिस सेंटर्स जी आहेत निर्भया फंडच्या अंडर ती फंक्शन करत नाही आहेत. आणि महाराष्ट्रामधली जी वन स्टॉप क्रायसिस सेंटर्स आहेत काहीतरी 11 होती, त्यातली 9 फंक्शनच करत नाही. सो दिस इज द रियालिटी. धन्यवाद नीलांजी आणि डॉक्टर नीलांजी आणि डॉक्टर अनघा. खरं तर त्या माझ्या बोलण्याआधी आणि या दोघींच्या मांडणीआधी तुमच्या सगळ्यांना खुली चर्चेसाठी वेळ होता. आता मी आयोजकांना विचारते की तो आपण द्यायचा का, कारण तुमच्याही हक्कांवरती गदा नको यायला नाही, आणि माझ्या तरी आलेलीच आहे ऑलरेडी, किमान तुमच्या यायला नको असं मला वाटतं. माझे 10 मिनिटं वजा नाही करणार. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी काही मुद्दे जोडून मांडू शकता किंवा काही प्रश्न हेल्थ आणि हिंसा याच्यावर काही तुम्हाला बोलायचं असेल, विचारायचं असेल तर विचारा नक्की. हाय, दोनों का प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया रहा, थैंक यू. नीलांगी, मुझे एक आपसे प्रश्न पूछना था कि जब आप विमेन इन हेल्थ के बारे में बात कर रहे थे तो उसमें मेंटल हेल्थ था, लेकिन मेंटल हेल्थ के बारे में बहुत ही डिटेल में नहीं था. तो
क्योंकि मेंटल हेल्थ भी जो है वो एक बहुत बड़ा इशू है, और आफ्टर द कोरोना के बाद में तो ये एक सबसे ज़्यादा मुद्दा बन गया है। और तीसरी बात है कि सरकार जिस तरीके की पॉलिसी ला रही है और जो पॉलिसी किसके ऊपर इम्प्लीमेंट करती है, और सरकार का जो पूरा एक सेकेंडरी जो स्टेटस है, किसको देना किसको नहीं देना, उसके ऊपर माइनॉरिटी, रिलीजियस माइनॉरिटी हो या उस तरीके की कम्युनिटी के साथ में मेंटल हेल्थ का लेकर एक बहुत बड़ा इशू है। तो वो एक कहीं तो मिसिंग था। आई एम श्योर कि आपके पास समय कम होगा, इसके लिए शायद आपने वो नहीं बोला होगा या छूट गया होगा सारे। दूसरा मुद्दा अनघा के साथ मुझे जोड़कर कहना है कि अनघा जो आपने कहा ना कि वो निर्भया फंड के बारे में, तो हम बात कर रहे थे कि निर्भया फंड का जो फंड था, एक्चुअली वो फंड को महाराष्ट्र सरकार ने किस तरह से यूटिलाइज किया। तो उन्होंने क्या किया कि जो सीसीटीवी कैमरा है जहाँ रास्तों पर, उनको वहाँ पर लगाया गया। तो अर्बन सेफ सिटी के ऊपर ये खर्च अलग होता है, वो निर्भया फंड अलग, निर्भया फंड नहीं होता है, तो उसको उधर यूटिलाइज किया। पुलिस के वैन्स में भी डाला है। हाँ, तो ये सारा सीसीटीवी कैमरा वहाँ पे भी लगाया। और दूसरी बात है, दूसरा सीसीटीवी कैमरा अगर आप देखें, मैं बम्बई से आती हूँ, तो मैंने देखा कि वो सीसीटीवी कैमरा हमारे जो हाशिए पे रहने वाले समुदाय हैं, कम्युनिटी है, उनके पास नहीं है। तो एक प्रिविलेज क्लास और प्रिविलेज एरियाज में वो कम। तो निर्भया फंड जो है उसका पूरा मतलब जो है, मीनिंग जो है वो पूरा बदल दिया है। और तीसरी बात है कि मनोधारा जो स्कीम्स है, मनोधारा स्कीम्स को 2019 के पहले बीजेपी सरकार ने ये किया था कि क्योंकि एक्चुअली मनोधारा स्कीम जो है उसमें एसिड अटैक है, तो उसका पूरा कॉन्सेप्ट बदला था। उसमें ये था कि पहले ये था कि चेहरे पे जो एसिड अटैक हुआ तो उसका 50% कॉम्पनसेशन मिलना चाहिए। बीजेपी सरकार ने उसको 50 से उसको कम कर दिया, और उसने कहा कि 50%, मैं थोड़ा गलत कह रही हूँ। मैं ये कह रही कि कॉम्पनसेशन जो है वो ये कि बॉडी में किसी भी जगह पर अगर ये अटैक हुआ है, एसिड अटैक, तो उसको 50% करना चाहिए। बीजेपी सरकार ने फेस को 50% कर दिया, और फोरम अगेंस्ट ऑपरेशन ऑफ वुमेन ने और कुछ संगठनों ने मिलकर बॉम्बे हाई कोर्ट में केस फाइल किया कि ये जो मनोधारा का जो स्कीम्स है उसमें ये प्रॉब्लम है। आपको ये सुन के भी बहुत आश्चर्य लगेगा कि हमारे बम्बई की महिला संगठन ने कहा कि तुम क्यों बीजेपी के सरकार के खिलाफ जा रहे हो, हम है ना बात करने वाले। हमारे बीच में ये डिफरेंसेस हुआ है कि ये सरकार ने मनोधारा को लेकर महिलाओं के लिए जो कॉम्पोजिशन लाया था विद इन द विमेंस ग्रुप इन बॉम्बे, वी हैव अ मोर डिफरेंसेस आल्सो। तो जस्ट वांट टू ऐड दिस पॉइंट। जिन्होंने पहले प्रश्न पूछा उनका नाम हसीना खान है, वो बॉम्बे से है। मेरा नाम अर्चना है, मैं पुणे से हूँ, और साराधनी मासिक की तरफ से मैं बात कर रही हूँ। अनघा ने जो प्रेजेंटेशन किया उसमें ये नहीं मुझे समझा कि कम्युनल वायलेंस पे रिपोर्ट में कुछ आया है या कुछ नहीं। सेपरेट चॅप्टर माझ्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटी रिपोर्टची हे QR कोड आहे, तर तो तुम्ही फ्लॅश करून ठेवलात तर कोणाला सगळ्यांना डाउनलोड करता येईल। मी ते बनवून ठेवलं होतं, म्हणजे तुम्हाला तो नंतर करा। एक अनाउन्समेंट करायची आहे की मी आणि काही टीम आहे, हा रिपोर्ट ट्रान्सलेट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत मराठीमध्ये। सो तो लवकरच उपलब्ध होईल मराठीमध्ये। लास्ट लाईट ऑन करून प्रश्न कोणाचे आहेत? प्रश्न आहेत एक दोन कोणाचे? पण अर्चना कम्युनलिझमवर सेपरेट चॅप्टर नाही। एक फक्त मला विचारायचं की बेटी बचाव बेटी पढावसाठी एक निधी असतो, हां, आणि माझ्याकडे एक जुना डेटा आहे ज्याच्यामध्ये 2019 पर्यंतचा आकडा आहे, आणि हे नाही 2015चा हा आकडा आहे। हे उत्तर
ह्यांनी दिलेले वीरेंद्र कुमार मिनिस्टर त्यांनी दिलेलं आहे लोकसभेत जानेवारी 2019ला. पण त्यानंतरचा जो आकडेवारी आहे ॲलोकेशन आणि ॲक्च्युअल एक्सपेंडिचर ह्याची उपलब्ध झाली आहे का? कारण ती आकडेवारी फार पथेटिक होती, जुनी. 56% मीडिया अँड पब्लिसिटीसाठी होती, 19% अनरिलीज्ड फंड्स आहेत आणि 25% फंड्स रिलीज टू डिस्ट्रिक्ट्स अँड स्टेट्स. इतकीच अमाऊंट होती. आणि त्यानंतरची आकडेवारी आता तर मला फक्त ॲलोकेटेड एवढी उपलब्ध झाली, पण 2019 ते 24 या काळातली आकडेवारी उपलब्ध नाही झाली. म्हणून मी विचारलं की ती झाली आहे का. आणि डेटा उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार काही प्रसिद्ध नाहीये, त्यामुळे माईक प्लीज. माईक जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काही स्कीम्सचा डिसएग्रिगेटेड डेटा आहे, पण इन द इंटरेस्ट ऑफ टाइम तो ऍक्च्युली BBBP या नावाने ॲलोकेटेड फंड्स असा आधी उपलब्ध जो झाला होता, म्हणजे उत्तरानुसार जो कळला होता लोकसभेतल्या, त्यावरनं ही आकडेवारी आहे. तसं यावेळेला आहे त्या जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंगमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आणि पॉलिसीज वरती डिसएग्रिगेटेड डेटा आहे, पण तो इकडे मी नाही मांडलेला आहे. पण आहे सगळ्याचा पूर्ण असेल असं नाही, पण बऱ्यापैकी ज्यांचं उपलब्ध आहे त्यांचं अनालिसिस करायचं. आणि मी जसं म्हटलं की रिपोर्ट याच्यासाठीच मी ट्रान्सलेट म्हणजे करण्याचा प्रयत्न करते, सो दॅट तो सगळीकडे पोहोचेल. मेंटल हेल्थचं हे करते हसीना जी. आई विल जस्ट रिस्पॉन्ड टू योर दिस थिंग. मेंटल हेल्थ का इसमें थोड़ा जिक्र है. जैसे मैंने बोला कि नॉन कम्युनिकेबल में 5 कंडीशंस लिए थे, कार्डियोवैस्कुलर डिसीजेज, रेस्पिरेटरी डिसीजेज, डायबिटीज़ एंड मेंटल हेल्थ. तो मैंने जस्ट एक एग्जाम्पल लेके, सो आई जस्ट टुक द एग्जाम्पल ऑफ डायबिटीज़ एंड ट्राई टू शो द जेंडर एस्पेक्ट्स ऑफ इट और पॉलिसी लेवल पे क्या है. बट ये भी सच है कि पूरा इन डेप्थ इसमें नहीं है, बिकॉज देर इज अ लिमिटेशन. वन डेटा का भी है एंड ऑल्सो वी डोंट हैव, लाइक हम लोग 5-6 लोग लिख रहे हैं तो हर एक चीज़ में एक्सपर्टीज नहीं है. तो फॉर एग्जाम्पल अमिता हु इज पार्ट ऑफ दैट चैप्टर, शी इज मोर फेमिलियर विद ट्यूबरकुलोसिस, सो शी इज रिटर्न अबाउट ट्यूबरकुलोसिस. यशोधरा इज रिटर्न अबाउट HIV एंड मेंटल हेल्थ का भी लिखा है. बट लाइक आई सेड इन द बिगिनिंग कि we have just tried to touch upon the issues and there is a lot of scope to go in detail. So if anybody is willing to expand it, we are all like open, because this is like an open document, right? आपल्या चळवळीचं आहे, सो ह्याच्यात काहीच हे नाही आहे. सो ज्याला असं वाटेल की हा मुद्दा महत्त्वाचा आहे, मला एक्सपॅन्ड करायला आवडेल, तर यू आर ऑल वेलकम. आपण इंटरसेक्शनॅलिटी बद्दल जेव्हा बोलत होतो तर त्याचे काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला मिळू शकतील का? म्हणजे जसं आता एज्युकेशनच्या बाबतीतलं असेल किंवा हेल्थच्या बाबतीतलं असेल, जसं आपण सेग्रिगेट करतोय बाय कास्ट, बाय क्लास, बाय रिलिजन, तर त्या बेसिसवर वुमेन्सचं म्हणजे स्टॅटिस्टिकल जर मिळालं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेमध्ये मिळतो. त्याच्यामध्ये हां काही याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, वेल्थ क्विंटाईल, रूरल अर्बन, रिलिजन, डिस्ट्रिक्ट, हे सगळ्याचं काही इंडिकेटर्स ना सगळ्याचं मिळतं, पण सगळ्याबद्दल मिळेल असं नाही आहे. पण काहीचं मिळतं. अर्थात मी म्हणेल की ट्रान्स लोकांबद्दलची माहिती खूप कमी आहे फॉर एक्झाम्पल, पण तशा पद्धतीची ती नोंदणी अजूनपर्यंत करून त्याचा ॲनालिसिस नाही सुरू झाला. दुसरं असं पण आहे ना की गव्हर्नमेंट लेवलवरती इंटरसेक्शनॅलिटीचं अंडरस्टँडिंग एकदम पुअर असल्यामुळे मी जे प्रेझेंट केलं की बऱ्याचशा ह्याच्यामध्ये इंटरसेक्शनल डेटा अवेलेबलच नाही आहे. की क्लिअरली दिसतंय की सपोज फॉर एक्झाम्पल की जॉब्समध्ये सर्टन सेक्शन्स ऑफ द विमेन आर नॉट एबल टू गेन एंट्री, पण त्याचं किती पर्सेंटेज आहे दॅट नोबडी इज स्टडिंग दिस. दॅट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम, बिकॉज ही लेन्सच नाही. अजून कुणाला विचारायचं आहे का? येस प्लीज. हॅलो, माझं नाव स्वप्नजा आहे. स्त्री मुक्ती लीग संघटना आहे, त्याच्यासोबत मी सक्रियपणे काम करते. डॉक्टर अनघा यांनी सरकारी आकडे जे मेन्शन केले आणि त्याचसोबत की हे 2 रिपोर्ट्स वेगळे कसे आहेत त्या संदर्भात बोलताना तुम्ही बोलले, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की हे जे जेंडर बेस्ड डिव्हिजन ऑफ लेबर आहे
त्याला काउंटर म्हणजे आहेच जेंडर बेस्ड डिव्हिजन ऑफ लेबर, तर याला काउंटर कसं करायचं याच्याबद्दल काही मेन्शन नाही आहे सरकारी ह्याच्यामध्ये. तर म्हणजे ही जी इंडिया जेंडर रिपोर्ट आहे ह्याच्यामध्ये हे काउंटर करण्यासाठी काही आपण दिलेलं आहे का मेन्शन, काही कार्यक्रम आहे का, तर त्याबद्दल विचारायचं होतं. ॲक्च्युली प्रत्येक सेक्शनचा जो ओव्हरव्ह्यू आहे आणि प्रत्येक चॅप्टर आहे त्याच्या एंडला रेकमेंडेशन्स आहेत जे मी इथे मांडलेले नाही आहेत इन द इंटरेस्ट ऑफ टाईम. त्यामुळे जिथे जिथे हा इश्यू म्हणजे कसा तो बर्डन कमी करावं, अनपेड केअर वर्क जे आहे त्याचा बर्डन कसा कमी करता येईल आणि तो कसा म्हणजे कसं कमी करून हाऊ इट इज गोइंग टू हेल्प विमेन आणि इकॉनॉमीमध्ये त्याचं कसं हाऊ इट इज गोइंग टू बेनिफिट द इकॉनॉमी वगैरे हे सगळे रेकमेंडेशन्स रिपोर्टमध्ये आहेत. पण मी कोणत्याच चॅप्टरचे रेकमेंडेशन्स प्रेझेंट केले नाही आहेत बिकॉज जसं डॉक्टर निलांगी यांनी सांगितलं की फोकस इज ऑन प्रॉब्लेमॅटायझिंग आणि ऑल्सो शोईंग की गव्हर्नमेंट रिपोर्ट कसा इज गिव्हिंग फॉल्स इन्फॉर्मेशन, फोकस त्याच्यावरती होता. पण रेकमेंडेशन्समध्ये आहे ना रिपोर्टच्या. ठीक आहे. आणि अजून एक फक्त की म्हणजे काही गोष्टी ज्या ह्याच्यामध्ये मांडल्या गेल्या त्याच्याशी माझी थोडी असहमती आहे, पण ते मला ऑब्व्हियसली ड्यू रिस्पेक्ट म्हणजे टाईम नाही आपल्याकडे, तर ते इनफॉर्मली तुमच्यासोबत नंतर डिस्कस करायला आवडेल. तर म्हणजे टाईम आता म्हणजे आम्ही पण असं वर्किंग विमेनच्या ह्याच्यामध्ये काम करतो, तर अनेक वेळेस जसं महिलांचा प्रश्न आपण जेव्हा पण म्हणतो महिलांचा प्रश्न, तर तो कधी पण एक इंडिपेंडेंटली समाजाच्या परे आपण त्याला नेऊन नाही ठेवू शकत. हे तर मला वाटतं सगळे सहमत असतील की काहीतरी महिलांचे प्रश्न काहीतरी वेगळे आहेत, ते समाजाला धरूनच आहेत. बी इट एज्युकेशन, बी इट एम्प्लॉयमेंट, या सगळ्या प्रश्नांना धरूनच आहेत. तर म्हणजे एक मांडणी तसं आलं की जसं एक उदाहरण देताना की एक शाळेमध्ये गेले होते, तर तिथे सगळ्या मुली होत्या. तर सरकारी शाळेत जसं की सगळ्या मुली आहेत, कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जणू काय सगळे मुलं आहेत. तर ह्याच्याशी माझी थोडी सहमती नाही आहे, कारण म्हणजे अनेक वेळेस जेव्हा आम्ही पण वस्ती पातळीवर काम करतो, स्लम्समध्ये काम करतो, तर अनेक वेळेस हेच दृश्य दिसतं की जे फेकले गेलेले आहेत शिक्षण क्षेत्रातून बाहेर, ते म्हणजे त्याच्यामध्ये काही जेंडर रोल नाही आहे, त्याच्यामध्ये दोघंही काम नाही करत, दोघंही शाळेत नाही जात, मुलं पण नाही जात आणि मुली पण नाही जात. अशा अनेक लोकांना वस्तीमध्ये शिकवण्याचं काम आम्ही सुद्धा करतो. तर म्हणजे असं बोलणं मला वाटतं की थोडं ठीक नाही आहे की मुली सरकारी शाळेत जातात आणि मुलं जणू म्हणजे अशा अनेक गोष्टी मी त्या केल्या पॉइंट आउट. ह्याच्यावर नक्की आपण बोलूया. खरं तर तुम्ही नक्की काम करता त्याबद्दल तुमचा आदर आहे. पण आता जो आपण ही जी मांडणी झालेली आहे ती सगळी मांडणी ही सर्वे बेस झालेली आहे. ही भारतीय पातळीवरती आणि त्यातल्या त्यात स्टेट लेवलच्या काही ह्याच्यावरती व्यापक अर्थाने होते. जी मांडणी इथं झालेली आहे इथे म्हणजे ह्या दोघींनी केलेली आणि ह्या रिपोर्टमध्ये, त्यामध्ये आपण जरी एका लोकल लेवलवरती किंवा काही एका बस्ती पातळीवरती म्हणूयात किंवा मग जिल्हा पातळीवरती जेव्हा काम करत असतो त्यावेळेला नक्कीच आपल्याला जाणवत असेल मुलांचं शाळा सोडून जाण्याचं प्रमाण आणि मुलींचं एका अल्प उत्पन्न गटातल्या, तरी जरी ते असलं तरी सुद्धा पालकांच्या इच्छेमुळे मुलांना शाळेत पाठवण्याचं प्रमाण हे जास्त असतं कंपेअर, आणि तो डाटा आपल्याला सापडतो. परंतु हा व्यापक अर्थाने जर पाहिला तर तो सापडतो. तर तुम्ही एकदम वस्ती आणि लोकल पातळीवर मात्र तो तुम्हाला सापडणार नाही. कदाचित आपण आपल्या आजूबाजूच्या 4 घरांमध्ये आपली 4 मुलं शाळेत जात असतील आणि 4 मुलं घरात राहत असतील, तर याचा अर्थ फक्त 4च मुलं जातात असा होत नाही. व्यापक अर्थाने जर आपण पाहिलं हा सगळा रिपोर्ट हा एकूणच सगळ्या संपूर्ण व्यवस्थेचा एक धांडोळा घेण्याचं काम करतं. त्यामुळे आपण त्याचा आधी अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यामुळे असहमती आणि सहमती याच्यापेक्षा क्रिटिक होणं आवश्यक आहे, म्हणजे समीक्षा होणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून आपण आपला दृष्टिकोन तयार केला पाहिजे. थँक्यू. अजून काय तुमचा प्रश्न? हां, जो मला निलांगी मॅडमला प्रश्न आहे की हा जो कॅन्सरचा आणि TBचा जो डेटा येतो तो फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनंच येतो की प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं पण घेतला जातो? कारण वस्ती पातळीवर आणि त्याचबरोबर भटक्या विमुक्त समुदायातल्या ज्या महिला आहेत
तर त्यांचा जर सर्वे केला, रिसर्च जर केला, तर त्यांच्यामध्ये जास्त करून तुम्ही प्रजननावर जास्त काम केलं आहे म्हणून विचारते की गर्भाशयाचा जो कर्करोग आहे म्हणजे कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. इतकं की त्यांना महिला पण म्हणता येणार नाही की त्या मुलींचं 18 ते 19 वर्षात लग्न लावून दिलं जातं आणि त्यानंतर 1-2 नंतर त्यांना जर अपत्य झाल्यानंतर त्या महिलांना जर गर्भाशयाचा काही आजार निर्माण झाला तर डायरेक्टली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कॅन्सर झाला म्हणून सांगून घोषित करून गर्भाशय काढून टाकतात. मग हे रॅकेट तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर मग हा सगळा तो डेटा येतोय, हा जो रिपोर्ट तयार केला जातो, मग तो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनं घेतात की प्रायव्हेटमधनं पण घेतात, हा प्रश्न एवढाच. थँक्यू. अगदी थोडक्यात माझं नाव राजश्री आहे. डिस्ट्रिक्ट लीगल एड अथॉरिटीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पण की किती लोकांपर्यंत हे पोहोचण्यासाठी काय प्रकारचे नियोजन करायला लागतं, तर मी खूप जवळून काम केले त्यांच्याबरोबर. तर जे सेक्रेटरीज असतात ते सगळे ज्युडिशरीमधून येतात आणि त्यांना कोणाला कनेक्ट नसतो समाजाशी बऱ्याचदा. तर तिथे एक प्रश्न आहे की ज्याला मला असं वाटलं की मला सांगावं त्याचं उत्तर. दुसरा प्रश्न माझा असा आहे की 11 पैकी 9 जर का वन स्टॉप क्रायसिस सेंटर असतील तर डेफिनेटली 2 मुंबईतले आणि 1 पुण्यातलं असणार. मी जे काही महाराष्ट्रभर काम केलेलं आहे त्यातनं कुठेच मला असं दिसलेलं नाहीये की दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये असं काहीतरी आहे. तर मला असं विचारायचंय की असं जेव्हा इनॅक्टिव्ह असतात वेगवेगळ्या व्यवस्था तर त्या व्यवस्थांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी काही प्रोसिजर, काहीतरी संकल्पना काय आहे का शासनाकडे, एवढंच मला विचारायचं. धन्यवाद. फक्त ऍड करायचं मला फक्त ना एक म्हणजे हे काय हा अनेक्डोटल एव्हिडन्स आहे. अनेक्डोटल म्हणजे आपण असं म्हणजे सांगतात ना लोक कि असा एक मेसेज दिल्लीहून पास झालेला आहे की पॉलिसी पे बात नाही करणार. मी आताच काही दिल्लीच्या लोकांबरोबर जेव्हा इंटरॅक्शन केलं तर आय वॉज टोल्ड की स्पेशली विमेन्स ऑर्गेनाइजेशंस फेमिनिस्ट पॉलिसी पे बात नहीं करना है, हमें आपसे डायलॉग करना ही नहीं है पॉलिसी के ऊपर. दैट इज द मैसेज.